गरमागरम झणझणीत पिठलं आणि त्याबरोबर खरपूस भाकरी खायला खूपच छान लागते. नमस्कार, स्वराज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झणझणीत पिठलं आणि त्याबरोबर गरमागरम खरपूस भाकरी कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. पिठलं बनवण्यासाठी एका बाउल मध्ये 2 कप बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि थोडंसं मीठ घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे त्याचं बॅटर बनवून घ्यायचं. त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे अशा प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. तेल तापल्यानंतर यामध्ये सुरुवातीला जिरं घालायचं. जिरं तडतडल्यानंतर लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा चांगला परतून झाला आहे. आता हिरव्या मिरचीचे तुकडे यामध्ये घालायचे आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे. तसेच बेसन पिठाचं जे बॅटर बनवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालून चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बेसनाचं बॅटर बनवताना त्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं, हे लक्षात ठेवूनच यामध्ये अंदाजानुसार मीठ घालायचं आहे. आता हे बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. हे पिठलं शिजेपर्यंत भाकरी बनवायला घ्यायची. भाकरी बनवण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं. तर भाकरी बनवण्यासाठी आपल्या आवडीनुसार दुसरं कोणतंही पीठ घेतलं तरी चालेल. बाजरीची भाकरी तसेच तांदळाच्या पिठाची भाकरी सुद्धा या पिठल्यासोबत खूप छान लागते. तर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ जर चांगलं मळून घेतलं तर भाकरी खूप छान बनते. तर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि याचा गोळा घेऊन अशा प्रकारे हातावरती थोडंसं थापून घ्यायचं. नंतर ताटामध्ये थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे भाकरी बनवताना ताटाला चिकटणार नाही. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे भाकरी हाताने थापून घ्यायची आहे. तर इथे भाकरी थापून तयार झाली आहे. आता भाजून घेण्यासाठी अगोदरच मी तवा तापायला ठेवला होता. लोखंडी तव्यावर भाकरी भाजून घेत आहे. लोखंडी तव्यावर भाकरी चांगली खरपूस बनते. तर अशा प्रकारे थापून घेतलेली भाकरी तव्यावरती ठेवायची. नंतर हातावरती थोडं पाणी घेऊन सगळ्या भाकरीला एकसारखं लावून घ्यायचं आहे. तसेच हे पाणी सुकल्यानंतर भाकरी पलटी करून घ्यायची. आता ही भाकरी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्यायची आहे. तर इथे पिठलं सुद्धा चांगलं शिजलं आहे. खूप छान सुगंध दरवळत आहे. मस्त शिजलं आहे पिठलं. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं. तसेच भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घेतली आहे. तर इथे पिठलं आणि भाकरी दोन्ही सुद्धा बनवून तयार झालं आहे. आता एक ताट घ्यायचं. त्यामध्ये गरमागरम झणझणीत पिठलं घ्यायचं. त्याबरोबर ही खरपूस भाकरी घ्यायची. सोबत हाताने फोडलेला कांदा घ्यायचा. तसेच भाजून घेतलेला पापड, लोणचं आणि थोडी कोथिंबीर घेऊन ही पिठलं भाकरी खायला घ्यायची. खूपच छान सुगंध दरवळत आहे या पिठल्याचा. तर एकदा पिठलं भाकरीचा बेत नक्की करून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. अशाच काही नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा स्वराज रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.